रोहित कोठावले. अनिकेत दलवियाला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. रेड कॅप. लाल कलर हा लकी कलर आहे अनिकेत दलवियाचा. नेहमीच त्याच्या डोक्यावरती आपल्याला लाल टोपी ही पाहायला मिळत असते. सध्या आपण पाहतोय आउट ऑफ फॉर्म आहे. मात्र त्याला तरी देखील सलामीसाठी त्याला पाठवलं गेलंय. पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देतोय अनिकेत दलवी. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न, बॅटचा यश लागलाय. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू वेगाने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती नशिबाचा चौकार आलाय. 4. बघा इथे चौकाराने सुरुवात झाली. उचली घेणारा चेंडू होता आणि नियंत्रणामध्ये फटका खेळला नव्हता अनिकेत. आता बॅटचा एज लागला, भरपूर मोठा एज लागला आणि चेंडू फाईड लेग क्षेत्रामध्ये निघून गेला. इथे आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील संधी निर्माण झाली होती. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटचा एज लागला होता. अक्षयकडनं थोडासा मिस्टेक झाला तिकडे. फ्लाइंग स्लीप मध्ये आपण पाहतोय प्रफुल्ल कोठावले आला, त्याच्या अगदी पुढे चेंडू पडला, मात्र झेल तो पकडू शकलेला नाहीये. मात्र एक धाव इथे कंप्लीट केली गेली. या एका धाव्याने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते पाहतो या वेगवान चेंडू हाताला गेलाय. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न वेदांत देवा याचा, मात्र पॅडन बॉल संपर्क झालेला नाहीये. दोन्ही संघ एकाच परिसरातील आपण पाहतोय. भेंडीपाडा डोंगरीपाडा अगदी जवळ जवळ आहे आणि या दोन संघादरम्यान एक चांगली लढत ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑन साइडला फटका देखील गेला. चेंडू झाला स्क्वेअर लाईन क्षेत्रामध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. थोडासा मिसफील्ड झाला, फंबल झाला, त्याचा फायदा उचलला गेला. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. चेंडू पकडला जाईल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 3 धावा इथे पूर्ण केल्यात. या 3 धावेने धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये रोहित कोठावले आपल्या षटकातील 5वा बॉल घेऊन जाईल अनिकेत दलवी या फलंदाजासाठी. हा प्रकार पूल केलाय. पूल पॉवरफुल होईल का? यस, पॉवरफुल झालाय. चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. दीपादबंद सरळ बॅटने हा फटका ते खेळला गेलाय. फक्त एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. या सिंगल धावेने आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड.
का धीरज आता दुसरा षटक हाताळण्यासाठी आलेला आहे आणि धीरज याने इथे डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू हा डॉट बॉल. पाहतोय आपण सरळ बॅटने फटका ते केला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका ते पाहायला मिळाला. खरा फिल्डिंग झालाय. खरा फिल्डिंग झालं फाटलंय समीर कोठावळे यांचा आणि त्या जाल्यामधून चेंडू निसटलाय. चेंडू फरार सीमा रेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार. 4. पाठोपाठ इनफिल्डवर करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा फॉर सीमा रेषा पार. अनिकेतच्या बाईट मधून निघालेला हा दुसरा चौकार. 4. बघा बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. इथे अपील झालंय. अपील उचलून धरलाय. फलंदाज बाद. अनिकेत दळवीची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. यस कम ऑन डिझाय. तो जीव की प्राण क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान पोरसी कसरची होते धमाल. नव्याने बॅटर आता हर्षद दिवा हा बॅटर इन झाला. धावसंख्या आपण जर बघितली तर 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे पाहतो आपण मिस्टामिंग झालाय. अक्षय पोचलाय चेंडूच्या खाली आणि अक्षय चुकी करत नाहीये. अक्षयने पकडलाय झेल. संपलाय हर्षद दिवा याचा खेळ. हर्षद आला. हर्षद तंबूच्या आश्रयाला गेला. फलंदाज बाद. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. भावेश उदय येतोय आता. नव्याने फलंदाज उदय दिवा. धावसंख्या झालेली आहे 23. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. ते आपण पाहतोय डाऊन दिले काय चेंडू आताला गेलाय.
पंचांनी सांगितलं का चेंडू वाईड असेल, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन इथे खर्च केली जाते. धावसंख्या आता 24 या आकड्यावरती 24 24 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ क्षेत्ररक्षकाला निवडला गेला होता. खरा फिल्डिंग झालाय. चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आलाय नशिबाचा चौकार. 4 आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. ढगा. बघा एक संधी निर्माण झाली होती. त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. तिकडे त्या क्षेत्ररक्षकाला बघा प्रशांत होते तिकडे आणि प्रशांत यांच्याकडनं तो झेल सुटला गेला होता. बघा सहज सोपा झेल होता, मात्र तो झेल कठीण झाला आणि 4 धावा देखील धावफलकावरती लागल्या गेल्या. हॅलो चेक. हॅलो हॅलो. व्हाईट बॉल. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतो 34 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर थोडासा प्रेशर आता इथे जाणवा लागला बॉलर वरती. ते आपण पाहतो फोर्स करण्याचा प्रयत्न तेवढं चांगलं कनेक्शन झालेलं नाहीये. एकदा तर कंप्लीट झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय, मात्र दुसरी धाव धोकादायक ठरलेली आहे. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे उदय दिवा. टाकले तुझं पैसे माझं पैसे टाकले चल जाऊ ग पियर पिया. काय गे साले काय झालं? थँक्यू डीजे. आता नव्याने बॅटर विशाल येतोय. विशाल दिवा. धावसंख्या आपण पाहतो 35. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहतोय एक धाव ऍड केली गेली नव्हती. हा डॉट बॉल येतोय. चेंडू टाकून झालेत 3. धावसंख्या झालेली आहे 36. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए हा संघ कुठपर्यंत मजल मारतोय. कट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क इथे होत नाहीये. बघा पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर इथे अक्षय जाधव याने आता कमबॅक केलेला आहे. प्रत्युत्तर दिलंय इथे आता अक्षय जाधव याने. बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट आलेत. ब्लॉक हॉल मध्ये आणखीन एक चेंडू टाकलाय. फ्लाइट दिली होती. बीट झालाय फलंदाज. वेदांत दिवा आपण पाहतोय जो सलामीचा फलंदाज आहे. एक षटकार टोकलाय, मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू हे त्यांनी डॉट खेळून काढलेत.
आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. ट्रॅकर ऑन साईडला फटका खेळला गेला. शतरक्षक प्रवीण आहे तिकडे. प्रवीण सोबत चांगले शतरक्षण झालंय. दुसऱ्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज बाद असेल. फलंदाज बाद झालाय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. म्हणजे एकच धाव असेल या शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या झालेली आहे 37 धावा. 37. 38 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. गावदेवी स्पोर्ट्स वुमन संघाचा कॅप्टन, टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा संघाचा कॅप्टन. चला या लवकर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. आज पाहूया कुठल्या संघाचं नशीब इथे उजळतंय, कुठल्या संघाला बाय मिळते, कुठल्या संघाला मॅच खेळावी लागणार आहे. 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि त्या 3 चिठ्ठ्यामध्ये एका संघाचं नशीब उजळेल आणि त्याला बाय मिळेल. पाहूया तो कुठला संघ असेल. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. एका बाजूला पाहतोय पण गावदेवी स्पोर्ट्स वुमन संघाचे कर्णधार राहुल अंधेर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा संघाचे कर्णधार सुद्धा येत आहेत. तर दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. एक एक चिठ्ठी तुम्ही उचलायची आहे. जी खाली राहील त्यांना बाय असेल आणि पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलले त्यांची मॅच लागली जाईल. 3 चिठ्ठ्या आहेत. बघूया कोणाचं नाव येते. कोणाचं नाव येते पाहूया आपण. टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा आणि विजय संघ म्हणजे पवन संघाला इकडे बाय मिळाले आहे. नक्कीच राहुल अंधेर खुश आहेत. त्यानंतर होणार सामना आपण पाहतील टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा त्यांच्या समोर असतील. यातून जो सामना विजय होईल तो संघ 2 हात करेल. थोड्याच वेळात या मॅचला सुद्धा आपण सुरुवात होईल. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडूया. हो टू कॉमेंट्री बॉक्स. सदोतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 38 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय आणि 38 धावांचं लक्ष पार करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. सलामीची जोडी अक्षय जाधव आणि रोहित कोठावले. तर पहिला षटक हाताळण्यासाठी बॉलर सज्ज झालाय वेदांत दिवा. रोहित कोठावले याला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय जाधव. तर पहिला षटक हाताळण्यासाठी वेदांत दिवा. 38 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 38 धावा मॅच जिंकण्याकरता भरवायच्या आहेत. आताच चिठ्ठ्यांचा ड्रॉ झाला. त्याच्यामध्ये आपण पाहतोय वुमन संघाला बाय मिळालेली आहे. म्हणजे टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा आणि विजय संघ असा मॅच हा आपल्याला पाहायला मिळणार आहे.
चला घाई करायचे, जास्त वेळ खर्च करू नका. रोहित ऑन स्ट्राईक. रोहित टू वेदांत. पहिला बॉल बॅटचा एज लागलाय. फ्लाइंग स्लीप मध्ये शतरक्षक आहे तैनात. एक टप्पा चेंडू त्या शतरक्षकापर्यंत पोहोचला. कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. आपण रोहित याला आपण जर बघितलंय तर जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांवरती विश्वास दाखवताना दिसला हा फलंदाज. इथे फोर्स केले चेंडूला. फुल पॉवरफुल झालाय. सक्सेसफुल झालाय. चेंडू मैदानाच्या बाहेर गोल झालाय. हा येतोय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. नंबर 1 तो यार. थँक्यू डीजे. अक्षय, थोडासा खेळपट्टीच्या पण साईडला भरायचंय, नाहीतर वाईट साठी थोडासा प्रॉब्लेम होईल आपल्याला. येस, थँक्यू. ऑन साईडला फटका देखील गेलाय. इथे देखील पुलचा फटका पाहायला मिळाला. बॅकअप साठी शतरक्षक पोहोचलाय तिकडे. 2 धावा घेण्याची इथे संधी असणार आहे. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर षटकार आला आणि या बॉलवर त्याचा 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 30 धावेंची आवश्यकता आहे. इकडनं आणखीन 30 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. ते पाहता पाहता स्टॅमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक तिकडे थोडेसे दूरवरती राहिलेत आणि इथे आपण पाहतोय 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. बघा धावसंख्या आता झालेली आहे 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. ऑन साईडला आणखी एक धमाका. बघा टावरिंग शॉट पाहायला मिळतोय. गगनचुंबी छक्का रोहितच्या बॅट मधून. पॅटर्न बघून भाऊचा हळद विषय बनलाय नवा. पॅटर्न बघून भाऊचा हळद विषय बनलाय नवा. बघा हा षटकार आलेला आहे. धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. हा ट्रॅकर यामध्ये हुक केलाय आणि झेल ड्रॉप आणि हा देखील षटकार आहे. 6 धावा. पहिलं षटक हे समाप्त झालं. पहिल्या षटकात धावा आल्यात 22. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता अजूनही 16 धाव्यांची आवश्यकता आहे. इकडं आणखीन 16 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा पहिलं षटक जेएमबी स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाच्या नावावरती राहिलेलं आहे. पाहूया दुसरं षटक कुठल्या संघाच्या नावावरती राहत आहे.
कारण इकडनं कमबॅक करावा लागणार आहे तो म्हणजे गादेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा या संघाला. आणि आता दुसरं षटक हाताळण्यासाठी विलास येतोय, विलास धानवा. इथे पाहतोय बॅटचा एज लागलाय आणि तिकडे मिसफील्ड झाली. चेंडूला स्टॉप करण्यास यश मिळालंय. एकच धाव इथे मिळणार आहे, एकच धाव म्हणजे रोहित कोठावले हा स्ट्राईक वरती असणार आहे. बघा सध्या तरी रोहित चांगली बॅटिंग करत असताना आपण बघितलंय. 3 षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेत आणि डोंगरीपाडा संघाचा हा सिक्सर किंग आहे. बघा त्याच्या जर्सी वरती आपल्याला 45 हा नंबर देखील पाहायला मिळतोय. आणि काय बॅटिंग करतोय रोहित. ते वेगवान चेंडू हाताला गेला, वेगावरती स्वार झालाय. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला गेला होता. इतरपणे तेच कारण आहे की बॅट अँड बॉल संपर्क होऊ शकलेला नाहीये. बघा रोहितने ज्या प्रकारे बॅट फिरवली होती, भन्नाट स्पीड इथे पाहायला मिळाला. बॅट स्पीड रोहित याची, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा. इकडे आणखी 15 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. इथे चेंडू पाड्यानंतर खाली राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल. त्याला डॉट बॉल येताना दिसत आहेत. बघा हे षटक जे आहे ते निर्णायक षटक ठरू शकतं दोन्ही संघांसाठी. पहिल्या षटकात जास्त धावा खर्च केल्यात, मात्र या षटकामध्ये जर कमी धावा जर खर्च केल्या तर शेवटच्या षटकात मॅच थोडासा फसू शकतो. पुढे सरसोना फटका देखील गेला. चेंडू गॅप मध्ये निघून चला. 2 क्षेत्ररक्षक पोहोचलेत तिकडे. खरा फिल्डिंग, खरा फिल्डिंग झालाय. चेंडू फरार, सीमारेषा पार. हालाय चौकार 4. बघा चौकाराने धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. बघा खरा फिल्डिंग झालं, फिल्डिंग जर चांगली झाली असती तर धावा रोखण्यात यश आलं असतं. इथे पाहतो ऑन साइडला फटका ते केला गेला. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. विशाल तिकडे पोहोचतोय, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. एका धावेने धावसंख्या आता 28 या आकड्यावरती 28. अजूनही मॅच जिंकण्याकरता 10 धावेंची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 10 धावेंची आवश्यकता. पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे, मात्र झेल ड्रॉप. हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय, येणारे चेंडू सांगून जातील. झेल जर पकडला असता तर शेवटच्या षटकात 10 धावा या पाहायला मिळाल्या असत्या. 10 धावा म्हणजे थोडासा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळाला असता. आता समीकरण असं आहे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 धावेंची आवश्यकता. 6 चेंडू आणि 8 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील जम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीमला. चला देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. यस कम ऑन डीजे. गावठी पोरी मना घालत असेल, गावठी पोरी मना घालत असेल. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा या धावफलकावरती लागल्या. 6 चेंडू मध्ये आता 8 धावा बनवायच्या आहेत. टायगर स्पोर्ट्स बिवाडा संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो टायगर स्पोर्ट्स बिवाडा या संघासमोर 2 हात करणार आहे. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज उदय. उदय आणि पहिला चेंडू फुल टोस
इथे टाकला गेला होता आणि फुलटॉस बॉल चांगल्या प्रकारे खेळता आलेला नाहीये. बॅटचा एज लागला आणि यष्ट्यांच्या मागे झेल पकडला. मात्र तिसऱ्या पंचांकडे पाहूया आपण हा निर्णय सोपवला गेलाय. सन्माननीय अंकुशजी घाटेला आणि रमेशजी घाटाल साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन आमच्या स्टेजवरती या आणि स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सध्या तरी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला गेलाय. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. नो बॉल असेल. नो बॉल. नो बॉल इथे घोषित केला गेलाय. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी रोहितकडे. ते एक धाव तर धावफलकावरती नोंदवली गेली. आता 6 बॉल आणि 7 धावींची आवश्यकता. 6 बॉल 7 धावा. इथे खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता. आता 5 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता. बघा आता 5 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता असणार आहे. मॅच इथे खूप चांगला पाहायला मिळाला. मॅच बनवला होता मात्र शेवटच्या बॉलवरती जो झेल सुटला होता ना तिकडनं मॅच मित्र म्हणून हा सुटला गेलाय. इथे डॉट बॉल येतोय. बघा मॅच अद्याप तरी संपलेला नाही आहे. बघा 1 धाव अजूनही जिंकण्याकरता बनवायची आहे. बघा षटकार चौकार यानंतर लगेच टॉस केला जाईल. टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा आणि जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा या सामन्याचा सामनावीर रोहित कोठावले मॅन ऑफ द मॅच. चला रोहित